विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटून उठेल नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, हरवू शकेन मजला अशी भिंत नाही. नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी आणि पालकांनो, कन्सेप्ट डेल्टाच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. अनेकांनी सुरेश भटांच्या या कवितेच्या ओळी ऐकल्यानंतर ते मोटिवेट झालेले असतील. मोटिवेशन हे चुकीचं आहे का? तर नाही. पण मोटिवेशन होऊन किंवा इमोशनल याच्यावर आयुष्याचे करिअरचे जे काही आपले निर्णय असतात ते आपल्याला त्यावर अवलंबून ठेवता येत नाहीत. कारण आयुष्याच्या वाटेवर चांगुलपणाच्या दिशेने चांगल्या पद्धतीने यशस्वी आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं? तर आजपर्यंत जे काही चांगल्या चांगल्या मोठ्या झालेल्या माणसांनी सांगितलं की इमोशनल आणि मोटिवेशनच्या जोरावर आपल्याला ते निर्णय घेता येत नाहीत. निर्णय हे आयुष्याचे करिअरचे हृदयापासून नाही घेता येत, तर रियालिटी एक्सेप्ट करत आम्हाला ते मन आणि मेंदू यांचा वापर करून एक हृदयापासून निर्णय न घेता मेंदूपासून ते निर्णय घ्यावे लागतात. त्या पद्धतीचा आम्हाला निर्णय घ्यावा लागतो. आज राज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे जेव्हा कन्सेप्ट डेल्टाच्या माध्यमातून आपण मागच्या 2 ते 3 महिन्यापासून काम करत आहोत, हे काम करत असताना विद्यार्थ्यांचा एक डाऊट सर्वात महत्वाचा असतो की दादा मी ड्रॉप घेऊ का? काही जण असे विद्यार्थी आहेत काही की पहिल्यांदा ड्रॉप घेतला, आता दादा मी दुसरा ड्रॉप घेऊ का? विशेषतः ड्रॉप घेण्याचं किंवा ते वर्ष रिपीट करण्याचं हे जे काही कल्चर आलं तर ते कुठून आलं? तर हे कल्चर आलं मेडिकल मधून. मेडिकल म्हणजे नीटच्या एक्झाम मधून. आता नीटचं कसं आहे की तिथं सीट्स कमी असतात, त्याच्यामुळे काय होतं तिथं रिपीट केलं जातं. आणि मग तेच कल्चर आता नीटला जे सब्जेक्ट आहेत फिजिक्स केमिस्ट्री बऱ्यापैकी कोचिंग पण जे नीटच्या असतात त्या जे आणि ऍडव्हान्सच्या पण त्याच कोचिंग असतात. तर मग तिथून ते कल्चर काय झालं आपल्या इंजिनिअरिंगच्या विषयामध्ये येऊन राहिले. पण हे कल्चर आल्यानंतर आम्हाला काही विषय अशा कुठल्या भावनिक धर्तीवर किंवा मोटिवेशनल धर्तीवर न घेता कुठेतरी रियालिटी आणि रियालिटी मधले काही महत्वाचे जे काही मुद्दे असतील ते आम्हाला समजून घ्यावे लागतील. ड्रॉप इयर दुसरी संधी आहे की तो मोठा ट्रॅप आहे हे समजून घेण्याची गरज आहे. या व्हिडिओमध्ये आपण कुठले पॉइंट्स डिस्कस करणार आहोत. आता तुम्हाला पडलेले मार्क्स हे कमी मार्क्स आहेत की ते तुमचं पर्सेंटाईल कंपॅरिझन की ते दुसऱ्यासोबत केलेलं कंपॅरिझन आहे हे समजून घेतलं पाहिजे. बरं, ड्रॉप जर घेतला आपण तर 99% किंवा त्यापेक्षा जास्त पर्सेंटाईल आपलं येणार आहे का हे समजून घेतलं पाहिजे. बरं, ड्रॉप ज्या वर्षी आपण घेणार आहोत त्या वर्षामध्ये आपला अभ्यास बऱ्यापैकी एकदा तर झालेला असतो, मग त्यावेळेस तरीही काही विद्यार्थ्यांचा ड्रॉप घेतल्यानंतर रिझल्ट का कमी येतो? तर त्याचं कारण असतं की बाकीचे जे काही प्रेशर असतात ती विचारांची लढाई असते. अभ्यासापेक्षा जास्त त्या काळामध्ये काय होऊन जातं की वेगवेगळ्या प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात. तो एक विषय आहे. इंजिनिअरिंग आवडतं म्हणून ड्रॉप घेता की फक्त चांगलं कॉलेज आपल्याला हवं आहे म्हणून ड्रॉप घेता, हे महत्वाचा मुद्दा आहे. यासारखे अनेक मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आता पहिला पॉइंट की आपल्याला कमी मार्क्स आहेत पडले म्हणून तुम्ही ड्रॉप घेत आहात की दुसऱ्यासोबत कम्पेअर करत आहात. कंपॅरिझन म्हणजे काय? मी अनेक विद्यार्थ्यांना विचारलं की अरे ड्रॉप घ्यायचं तुझ्या मनामध्ये कसं काय येत आहे? तर त्यांनी सांगितलं की दादा यावर्षी माझे जे काही जे मित्र अभ्यास करून त्यांना चांगले मार्क्स पडत आहेत ते व्हीजीटीआय मध्ये जातील, ते सीईपी मध्ये जातील, ते आयसीटी मध्ये जातील, ते पीआयसीटी मध्ये जातील. यासारख्या चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये ते विद्यार्थी गेल्यानंतर माझे ते मित्र गेल्यानंतर मग ते मित्र जर तिथे गेले तर मी मागे राहील असा जो त्याला इगो आला, म्हणजे त्यानं काय केलं की दुसऱ्यासोबत कम्पेअर करायला सुरुवात केली. विशेषतः काय असतं की प्रत्येकाचा एक कुठला ना कुठला गुण असतो. कोणी अभ्यासात हुशार असतो, कोणी मॅथमध्ये हुशार असतो, कोणी फिजिक्स कोणाला चांगलं जमतं. सगळेच विषय आणि सर्वच गुण संपन्न असा कोणी असतो का? नसतो. कोणाचं तरी काहीतरी प्लस असतं, कुणाचं काही ते मायनस असतं. आपल्याला जर आयुष्याच्या वाटेवर चांगुलपणाच्या वाटेवर आणि करिअरच्या वाटेवर जर व्यवस्थित निर्णय घ्यायचे असतील तर आपल्याला स्वची ओळख करून घेणं गरजेचं आहे. स्वची ओळख म्हणजे मी कशासाठी तयार झालो हेही मला आधी समजलं पाहिजे. आणि मी कशासाठी ती स्वतःची ओळख जर ज्या दिवशी आपल्याला होईल त्या दिवशी कुठेतरी करिअरच्या बाबतीमध्ये आपण चांगल्या पद्धतीचा निर्णय घेऊ शकू, चांगल्या पद्धतीचं डिसिजन घेऊ शकू. आणि हे सर्व करत असताना आता ड्रॉप जर घेतला तर तुम्हाला 99% येणार आहे का? तर नाही. आता नाही म्हणजे कसं काय? येऊ पण शकतं, नाही पण. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे की सुरुवातीचा जो तुम्ही समजा ड्रॉप घेतला, ड्रॉप घेतल्यानंतर सुरुवातीचा जो काही तुमचा काळ असतो त्या काळामध्ये काय होणार? तर त्या काळामध्ये सुरुवातीचे पहिले 2 महिने तुम्ही फुल मोटिवेशन मध्ये राहणार की आम्हाला कुठे जायचं, सीओईपीत जायचंय, आम्हाला व्हीजीटीआय मध्ये जायचंय, महाराष्ट्रातल्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जायचंय, काही जेई साठी ऍडव्हान्स साठी प्रिपेअर करत असेल एनआयटी आयआयटी मध्ये जायचंय. अशा पद्धतीचं जेव्हा त्यांच्या मनामध्ये चालतं 2 महिने चांगले मोटिवेशन मध्ये जातात. हळूहळू काही जणांचं काय होतं, डिसिप्लिन बदलतं, रुटीन चेंज होतो.
मग काय होतं, सीओईपी मध्ये आलेला विद्यार्थी काय करतो, इम्प्रेशन मध्ये असतो, कोणी गॅदरिंग मध्ये असतो, कोणी माइंड स्पार्क मध्ये असतो, हे काय कॉलेजचे इव्हेंट आहे. आणि मग ते काय करतं, इंस्टाग्राम उघडतं, त्याच्या स्टोऱ्या पाहायला लागतं. म्हणजे काय झालं की ती ड्रॉप पेक्षा त्याच्या विचाराची लढाई झाली. मग याला काय लागतं, याचं हा एका इमॅजिनेशनच्या दुनियेमध्ये, म्हणजे आता सध्याची जे काय सध्या काय करायचंय, ड्रॉप घेतल्यानंतर अभ्यास करायचा आहे, पण तो अभ्यास करत नाही. ते काय करतो, मित्राच्या इन्स्टाचा आयडी आपलं लॉग इन करतो आणि काय करतं की त्या मित्राची स्टोरी पाहतो की सीओईपीत काय सुरू आहे, इथं काय सुरू आहे. तसं सध्याच्या कंडिशनला सगळं इथं काय सुरू आहे, तिथं काय सुरू आहे, तोच व्यवसाय सुरू आहे. पण हे सगळ्या गोष्टी सुरू असताना आपण ते लक्षात घेतलं पाहिजे की सध्या प्रेझेंट मध्ये जगण्याची थोडी जर सवय आम्ही जर ठेवली तर खऱ्या अर्थानं कुठेतरी आमचे चांगल्या पद्धतीचे रिझल्ट यायला लागतील. आपण जर उद्याची स्वप्नच पाहत बसलो, आजच्या रियालिटीला, आजच्या गोष्टीला ऍक्सेप्ट करून त्यावर जर काम करत नसू, त्या अडचणींवर काम करत नसू, तर उद्याचं यशस्वी होण्याचं आपलं जे स्वप्न आहे ते कसं पूर्ण होणार, यावरही माझ्या विद्यार्थी आणि पालकांनी सर्वांनीच विचार केला पाहिजे. बरं, ती ड्रॉप म्हणजे ते तुमचं काय झालं, अभ्यास तर तुमचा बेसिक लेवलवर काही ना काही प्रमाणात झालेला आहे, पण हे बाकीच्या गोष्टीचे एक्सटर्नल फॅक्टर येऊन काय होतं, एक विचाराचं द्वंद्व मनामध्ये तयार होतं, ते कन्फ्युजन क्रिएट होतं आणि त्यामुळे आपण इमॅजिनेशनच्या दुनियेमध्ये अडकतो आणि त्यामुळे सुद्धा अभ्यास न होण्याचा धोका संभावला जाऊ शकतो. कारण आपण काय इंस्टाग्राम पासून दूर राहू शकत नाही, म्हणजे राहायला पाहिजे पण राहत नाहीत, हे आपलं दुर्दैव आहे. विशेषतः मी ज्यावेळेस कन्सेप्ट डेल्टाचं सुरू करणार होतो त्यावेळेस माझं ठरलं होतं की इंस्टाग्रामला अकाउंट खोलायचं नाही. माझी सुरुवातच इंस्टाग्रामवरून झाली. का झाली? कारण ऑडियन्स सगळ्यात जास्त तिथंच आहे आणि तिथूनच मला युट्यूबवर आणावं लागेल. युट्यूबचे सबस्क्रायबर किती? 92. इंस्टाग्रामचे फॉलोअर्स किती? 2,500 प्लस. हा फरक. जिथं चांगलं भेटतं त्याला आज किंमत नाही. तुम्ही चांगल्या शिक्षकांना सुद्धा तशा प्लॅटफॉर्मवर, मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर आणायला विद्यार्थी आणि इथले पालक भाग पाडतायत. हे या शिक्षण व्यवस्थेचं दुर्दैव आहे, हेही या निमित्तानं नमूद केलं पाहिजे. त्यावरही विचार करा. आता अनेक जण आहेत, इंजिनिअरिंग आवडतं म्हणून ड्रॉप घेतला की फक्त चांगलं कॉलेज हवं म्हणून घेतलं. आता काही जणांना इंजिनिअरिंग आवडतं म्हणजे आपण 10वी झाल्यानंतर अनेकांना माहितच असतं की आपल्याला काय असं ठरलेलं नसतं की इंजिनिअरिंग आवडतच असेल. काही जणांना आवडत पण नसेल, पण काय राहतं की बेसिकली 10वीला ज्यांना वाटतं की आपल्याला थोडं मॅथ्स चांगलं जमतं, किंवा मग काही जणांचं काय राहतं, थोडे नेटला फार कॉम्पिटिशन आहे आणि इथं कसं तरी जास्त जागा असतात, पहिल्या 5-10 कॉलेजमध्ये गेले तरी आपला विद्यार्थी सेटल होऊन जातो. अशा पद्धतीची पालकांची, काही जणांची मेंटॅलिटी असते की फार मोठी झेप घेण्यापेक्षा एक छोटीशी सुरुवात तरी त्या आपल्या पाल्याची, विद्यार्थ्याची होऊन जाते. अशा पद्धतीची मेंटॅलिटी असते. त्यामुळे आपण काय करतो, इंजिनिअरिंग करतो. मग आता अनेकांना काय होतं, ड्रॉप घेतला की फक्त चांगलं आता आवडतं म्हणून ड्रॉप घ्यायचा, की आता इंजिनिअरिंग आवडते म्हणून तुम्ही ड्रॉप घेणार, की चांगलं कॉलेज आहे म्हणून ड्रॉप घेणार? जर तुम्हाला इंजिनिअरिंगला तुम्ही जर असेच आलेला असाल की आपल्याला आता काय आवडतं निवडतं, आपण काय पाहिलं नव्हतं ना आपल्याला ऍडमिशन घ्यायचं, तर माझं म्हणणं आहे तुम्ही ऍडमिशन घेतला तर हरकत नाही. बाकीचे काही मुद्दे डिस्कस करू, सगळं एकाच मुद्द्याच्या आधारावर नसतं. CS आता सगळ्याच जणांचे. कम्प्युटर सायन्स, आता कम्प्युटर सायन्सची हाईप कशी झाली? ज्यावेळेस आमची बॅच समजा 2022 सीओईपी मध्ये एंटर झाली, त्यावेळेस काय झालं, नेटवर लॉकडाऊन होऊन गेलं. लॉकडाऊन होऊन गेल्यानंतर काय झालं होतं, त्यावेळेस जवळपास लॉकडाऊन मधला जी काही बॅच होती त्यावेळेस प्रत्येक म्हणजे मेकॅनिकल वाले असतील, इतर इलेक्ट्रिकल वाले, ENTC वाले असतील, सगळेजण काय झाले, IT सेक्टरकडे शिफ्ट झाले. म्हणजे त्यावेळेस एकदमच मार्केटमध्ये जॉब क्रिएशन जास्त झालं आणि सगळेजण सॉफ्टवेअरच्या जॉबकडे रुळल्या गेले आणि त्यावेळेस पॅकेज पण चांगले भेटायचे. मग हे पॅकेज भेटत असताना काय झालं की तेव्हापासून काय झालं, आपल्याकडे हाईप तयार झाली. आणि CS, IT असेल, ज्या टेक्निकल ब्रँचेस आहेत, त्या टेक्निकल ब्रँचेस मध्ये काय होतं की थोडं इनिशियल तुमच्या जवळ जर त्या स्किल्स असतील, तुम्ही जर चांगल्या कॉलेजेस मधून असाल तर तुम्हाला पॅकेजची जास्त असतात. मिनिमम नाही म्हणलं तरी ते एक 12-14 लाख अशी चांगल्या कॉलेजेसचे ऍव्हरेज असतात. सीओईपी सारख्याच झालं तर 14 ते 16 लाख रुपये असं एक CS ब्रँचचं समजा ऍव्हरेज पॅकेज त्या रेंजमध्ये तरी जातच. मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर याच्यामुळे काय होतं की सोशल मीडियावर त्या पद्धतीचं मग आपल्या इकडे कल्चर आहे की यशस्वी झाला, अपयशी झाला तर त्याला कोण कुत्र विचारेना, त्याला सगळं आखा समाज त्याला टोमणे मारू द्यायचा, घरचे त्याला जेवू देणार, पाहुणे त्याला बरं पाहिणार, अशा पद्धतीची स्थिती आहे. आणि जर कोण जर थोडा बहुत यशस्वी झाला की त्याला आपल्याकडे काय डोक्यावर घेऊन नाचायची पद्धत आहे. म्हणजे अपयशी माणूस हा समाजाचा घटक नाही का? पण समाज त्या पद्धतीचा मेंटली आणि सोशली प्रिपेअर सध्याच्या स्थितीमध्ये तरी नाही. अपयश हे कोणालाही असू शकतं. काही विषयामध्ये, एखाद्या विषयामध्ये मी यशस्वी असेल तर एखाद्या विषयामध्ये मी अपयशी असेल.
यश आणि अपयश हे कम्पॅरेटिव्ह टर्म्स आहे. ते कशावरून तुम्ही ठरवता ते तुमचं डिपेंड करतं. काही जणांना हजारो कोटीची संपत्ती करायली तरी बी ते यशस्वी होईना. काही जण छोट्या छोट्याच याच्यामध्ये काय आहेत, खुश आहेत. ते स्वतःला काय समजतात, हा आम्ही चांगली लाईफ जगली, ठीकठाक जगलो, आम्ही यशस्वी आहेत असं समाधानी राहतात. ते कशावर डिपेंड? आपल्या मेंटॅलिटीवर डिपेंड आहे. ह्याही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे सोशल मीडियाची जे सीएस आणि आयटी आणि इतर जे ब्रँचेस आहेत, त्या सोशल मीडियाच्या हाईपमुळे किंवा कुठेतरी पाहुण्या रावण्यांमध्ये कोणाला तरी 10-15 लाखाचं पॅकेज लागले, कोणीतरी सांगितले की बा सीएस ब्रँचचं कुठेतरी 45 लाख रुपये पॅकेज, हायेस्ट पॅकेज गेले, 70 लाख रुपये पॅकेज गेले. ते किती जण असतात? त्या टॉप कॉलेजमध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त उरलेले 2-4 जण असतात, ज्याने काय केले 40, 45, 50 लाखाचं कुठेतरी पॅकेज घेतलेलं असतं. IIT मध्ये असतात तर मग ते कुठले तरी आकडे येतात, कोटीच्या घरामध्ये गेलेले. अशा पद्धतीचे जर आम्ही सोशल मीडियाची हाईप पाहत असू आणि त्या हाईप मध्ये आम्ही जर आमचं मागचं बॅकग्राऊंड जर पाहत नसू की अरे क्लासमध्ये मी पहिला तरी या 100 पोरांमध्ये तरी पहिला आलो होतो का नाही, कमीत कमी मी म्हणणार नाही की सगळ्याच गोष्टी मागच्या पाहूनच आज ठरवा, पण कमीत कमी थोडे थोडे निर्णय घेताना रियालिटीला ऍक्सेप्ट करून आपण निर्णय घेतले पाहिजे. सोशल मीडियाच्या हाईपवर जर तुम्ही तुमच्या लाईफचे निर्णय घेत असाल तर तुम्ही कुठेतरी चुकत आहात आणि ह्या चुकलेल्या वाटा आयुष्याला वेगळ्या वळणावर घेऊन जातो. म्हणून हे सांगणं. आणि म्हणून त्याच निमित्ताने जेव्हा हे सगळे विद्यार्थी व्हॉट्सअपला, समजा आता माझा नंबर तर खुलाच आहे, कोण पण मेसेज करू शकतं, वेबसाईटला गेला तिथं पण भेटतं आणि मी जवळपास प्रत्येकाला रिप्लाय देतो. कारण सध्या थोडा टाइम आहे आपल्याकडे, तेवढं पण आपण मोठं नाहीत ना की 5-50 हजार पब्लिक आहे. आज तरी पण मी तुम्हाला ग्वाही देतो की या माध्यमातून की तरीही मी तेवढी पब्लिक जरी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला येऊ शकली, नशिबाचा भाग येतो किंवा आपल्या कष्टाचा भाग आहे नशिबाचा, तर ते जर होऊ शकलं तर त्या टायमाला सुद्धा मी काहीतरी वेगळी यंत्रणा राबवेल, पण सगळ्यांच्या प्रश्नाला पुरेल आणि सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा माझ्या प्रयत्नाने, माझ्या परीने मी कायम प्रयत्नशील राहील. कॉलेज तुमचं, आता अनेकांना काय वाटतं की आपलं कॉलेज काय करतं, ते फ्युचर ठरवतं. आता तुमचं कॉलेज जर फ्युचर ठरवतं, आता मी पाहिलं आमच्या इथली कित्येक पोरं काय आहेत कॉलेजमध्ये कधीच आली नाही, आली म्हणजे अटेंडन्स साठी याच्यासाठी येतात, एक्झाम साठी येतात, बाकी फरार. काय करतात? त्यांनी त्याच्या कॉलेजनं त्याचं ठरवलं का की ते कॉलेज एवढं 100% सांगतो की कॉलेज तुम्हाला संधी निर्माण करून देतं. त्या संधीचं सोनं करणारी पोरं काय होतात की ती चमकतात. पण असं नाही की तुम्हाला कॉलेज एखादं जर समजा काही जण Tier 2, Tier 3 कॉलेजमध्ये, मग त्या कॉलेजेसमध्ये गेलं तर काही जणांना संधी भेटत नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणात. पण ती पोरं तरी पण काय करतात, ऑफलाईन कुठल्या तरी कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट कर. मग त्याच्यासाठी काय कर, त्या कॉलेजला पण माहित नसते ती कॉम्पिटिशन आहे, ती पोरं ते 2-3 जण जर समजा त्याचा ग्रुप चांगला तयार झाला, तीच बेजार होतात, ते कॉलेजचं लेटर घेतात, त्या कॉम्पिटिशनला जातात, त्या हॅकॉथॉनला जातात, तिथं ते पार्टिसिपेट करतात. अशा पद्धतीचं जर ते काम करतात आणि मग ते विद्यार्थी काय होतात की Tier 2, Tier 3 मध्ये असले तरी पण ते पुढे जातात. दरवर्षी म्हणजे 3-4 वर्षाचा जर काळ गेला, तर या 3-4 वर्षाचा काळ गेल्यानंतर काय होतं माहिती आहे का, एक तर बातमी आपल्या पेपरला 100% येते, कुठला तरी डोंगरातलं कॉलेज असतं आणि त्या कॉलेजमधली पोरगी कुठं लागलेली असते किंवा मुलगा कुठं लागलेला असतो, ती विद्यार्थिनी कुठं लागलेली असते, तर ती लागलेली असते कुठंतरी मायक्रोसॉफ्टमध्ये, एनव्हिडियामध्ये, तुमच्या गुगलमध्ये. तर ते कसे लागलेले राहतात, त्याने काहीतरी पुढे जाऊन काय राहिलं राहतं, कुठेतरी हॅकॅथॉन दिलेली राहते, ज्या काही ज्या कंपन्यांच्या प्रायव्हेट दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने ज्या एक्झाम्स होतात जे की कॉलेजशी संबंधित नसतात, तशा पद्धतीचे केलेलं राहतं. स्वतःला बिल्ड करून काय केलं राहतं, त्या पद्धतीचे त्यांना ज्या क्षेत्रामध्ये ज्या विषयामध्ये काम करायचं त्या विषयाचे स्किल्स डेव्हलप केलेले राहतात. स्वतः वेळोवेळी ती माणसं अपडेट झालेली राहतात. म्हणून काय, डोंगरात असलेल्या कॉलेजमधले सुद्धा 3-4 वर्षात अशी एखादी बातमी तर नक्की येईल. आता आपल्या विद्यार्थ्यांना जर माहित नसेल तर तुमच्या पालकांना विचार. मागा आमच्या परभणी, मी म्हणजे हिंगोलीचा तसा, पण परभणीमधून एक बातमी आलेली तर कॉलेजचं, मी तर कधी त्या कॉलेजचं नाव पण ऐकलं नव्हतं. एक विद्यार्थिनी होती, तिला काहीतरी 45 लाखाचं पॅकेज लागलं. आता ते कॉलेजचं नाव कसं लागलं? धडपडणाऱ्या माणसाला कुठूनही संधी भेटतात, तुम्हाला त्या पद्धतीचं अपडेट होता आलं पाहिजे, ते करता आलं पाहिजे. आता तुमचं हे कॉलेजच आता फ्युचर ठरवतं का? आज कुठले पर्याय? आता कॉलेज तर फ्युचर, मी तर सांगितलं, ते संधी निर्माण करून देतात, पण संधी जरी निर्माण न करून देणारा आणि धडपडणारा विद्यार्थी असेल तर तोही काय होतो, कमी राहत नाही, मागे राहत नाही. त्याला सुद्धा पर्याय तयारच होतात. फक्त काय, जरा स्ट्रगल जास्त करावं लागतं, जास्त माणसांना भेटावं लागतं, कोणाजवळ तरी नम्रतेने विनंती करावं लागते, त्याला काय म्हणतात लिंक्डइनला मेसेज पाठवावा लागतो, कनेक्ट व्हावं लागतं, माणसांसोबत त्या विषयामध्ये आपलं नॉलेज शेअर करावं लागतं. मग ते काय होतं की त्याला पण संधी या काळामध्ये भेटतात. कारण आता पहिल्यासारखा काळ नाही की सगळं तुमचं कॉलेजवर डिपेंड आहे. आता काळ वेळ बदललाय, सगळं ऑनलाईन झालंय. तुमचं आता ऑनलाईनच्या पलीकडे दुनिया येऊन बसली.
एआयचं तर एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आपल्याकडे तंत्रज्ञान आलेलं आहे. पण आजचे पर्याय कुठले? आज सगळे ओपन सोर्स. तुम्हाला शिकायचं तर आता कुठं मुंबईला गेलं पाहिजे, पुण्याला गेलं पाहिजे. पूर्वी काय असायचं, युपीएससी करायचं तर दिल्लीला गेला, एमपीएससी करायचं पुण्यात आला. आता बातम्या कुठून येतात? कुठून येतात? छत्रपती संभाजीनगरवरून येते, परभणीमधून एक अंगणेसरकडून कोणतरी कुठेतरी लागलेलं असतं, तिथूनही बातमी येते. सांगायचं तात्पर्य ऑनलाईन झाल्यामुळे सर्व सोर्सेस आता काय झाली, ओपन झाली. दुनियेच्या कुठल्याही विषयामधली माहिती तुम्ही तुमच्या जागेवर बसून तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ती घेऊ शकता. वेगळ्या लँग्वेज मध्ये असलं तरी एआय सारखं तंत्रज्ञान आहे, तिला तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. तंत्रज्ञान बदलते त्या पद्धतीने आपण सुद्धा अपडेट होत जात आहोत. आता तुम्ही जे आजचे पर्याय जे ओपन सोर्स हे कशासाठी? शिकण्यासाठी. फक्त शिकण्यासाठी का शिकवण्यासाठी सुद्धा आहे. आता युट्यूब सारखं हे माध्यम आहे, कन्सेप्ट डेटा ओपन सोर्स आहे. युट्यूबला कोणी पण चॅनल उघडू शकतं, कोणी पण शिकवू शकतं. काय पाहिजे? कम्युनिकेशन स्किल पाहिजे, तुमच्या हृदयात बसण्याची साठी जे लागतं चांगुलपणाचं, तुमच्या हृदयात बसणार आहे म्हणून काही पण बोललं पाहिजे या मताचा मी नाही. जे रियालिटी आहे, जे आपल्याला वाटतं, काही ओपिनियन्स असतील तर मी सांगितले. हे जे आजचा जो व्हिडिओ आहे ते सगळा काय ओपिनियन्स बेस आहे. मी तुम्हाला फक्त क्वेश्चन्स, तुम्हाला तुमची रियालिटी सांगत आहे. आयुष्याचे पुढचे निर्णय तुम्हाला काय करायचे मी जनरल माहिती देतो, ते तुम्हाला घ्यायचे. मी असं सांगतोय का याचा ड्रॉप घेतलाच पाहिजे, नाही घेतला पाहिजे. हे प्रत्येकाच्या सिच्युएशन वाईज ह्या गोष्टी काय असतात, वेगळ्या असू शकतात. ते स्पेशल काउन्सिलिंगचा भाग. पण तरीही तुम्ही स्वतः त्या विषयामध्ये स्वतःला थोडं सेल्फ अनालिसिस या मुद्द्यांचा आधार घेऊन तुम्ही काय करू शकता, पूर्ण करू शकता. आजचे आता फ्रीलान्सिंग म्हणजे काय? आता बऱ्यापैकी आपल्या काय आता इंग्लिश शब्द आता बऱ्यापैकी ग्रामीण भागातला मी होतो, मला सुरुवातीला कळायचं नाही. हे फर्स्ट इयरला आल्यानंतर हे फ्रीलान्सिंग काय भानगड असते. मग लक्षात आलं यार फ्रीलान्सिंग म्हणजे काहीच नाही. दुनियेमध्ये कुठेतरी कोणाला तरी कशाची तरी गरज आहे, कोणाला वेबसाईटची गरज आहे. वेब डेव्हलपमेंट वाला कुठतरी एक स्किलवाला माणूस लिंक्डइनवर असतो, त्याने त्याच्या प्रोफाईलमध्ये लिहिलेलं असतं मी वेब डेव्हलपमेंटचं काम करतो. ज्याला गरज आहे तो माणूस सर्च करतो, त्याला मेसेज करतो, मला अशा पद्धतीची रिक्वायरमेंट आहे, त्याच्या पोस्ट पाहतो. तर त्याला लक्षात आलं की आपली रिक्वायरमेंट हा माणूस पूर्ण करून देऊ शकतो. तर त्याला जे काही चार्जेस असतील 1000, 500, 2000, 1500 ते देऊन काय करतो, तशा पद्धतीचे 4-5 हजार वेबसाईट तयार करून घेतो. किंवा वेबसाईटमध्ये काही एरर आलेले असतील, काही बग्स आलेले असतील, काही गोष्टी असतील त्याच्याशी रिलेटेड. आता कसं मी सिव्हिल इंजिनिअरिंगचा आहे, तेवढ्या गोष्टी मला सीएसच्या आणि इतर विषयातल्या माहित नाहीत, पण जेवढं माहित आहे त्याच्यानुसार सांगतो. तर ते काय आहे, ते फ्रीलान्सिंगचा भाग आहे. मग याच्यामुळे काय झालं की तुम्ही आता कुठलंही काम तुम्ही करू शकता. आता मी जो व्हिडिओ तयार करतो तो व्हिडिओ एडिट करणारा माणूस कुठेतरी दुसरीकडे बसलेला असेल. आता आपला व्हिडिओ एडिट नाही करत तो विषय वेगळा, पण जी माणसं व्हिडिओ एडिट करतात त्याचे काय प्रत्येक जण इथंच आहे का? नाही. तर ती काय झाली, तुमच्या स्किल्सवर तुम्ही काय करता, काम मिळवू शकता. तुम्ही त्या विषयामध्ये परफेक्शन घेऊ शकता. तुम्ही स्वतःच तिथे काय करू शकता, व्यवसाय पण सुरू करू शकता. ते काय फ्रीलान्सिंगचा विषय. दुसरं काय, स्किल्स पाहिजे त्या विषयामध्ये तुम्हाला स्किल्स उपलब्ध आहे. म्हणजे असं काय आहे का ती पूर्ण गोष्टी आता कॉलेजवर डिपेंड आहे? कॉलेजपेक्षा जास्त कुठल्या डिपेंड आहे, तुम्ही किती करता, आपण किती करतो या विषयावर पण बऱ्याच गोष्टी डिपेंड आहे. म्हणजे कमीत कमी आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तरी आपण परफेक्ट असावं. सांगायचं तात्पर्य म्हणजे की मी सिव्हिल इंजिनिअरिंगचा आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगचं मला किती येतं हे मला माहिती आहे, पण तो विषय वेगळा. पण मी ज्या विषयामध्ये काम करीत आहे त्या विषयामध्ये मी मला 100% कसं देता येईल, त्याच्यासाठी मला नवीन काहीतरी घेऊन येता येईल का? आता तुम्हीच पाहत असाल बऱ्याच काही दिवसामध्ये आपले बरेच काही अपडेट्स आलेले. पहिले युट्यूब नव्हतं, युट्यूब चॅनल आलं. पूर्वी काहीच नव्हतं, मग काय आलं, इंस्टाग्राम आलं. आता हळूहळू थोडं एडिटिंग आहे, मग थोडं अपडेट होत राहावं लागतं. ते स्किल आपल्याला दाखवत राहावं लागतं. ही काय ओपन सोर्स आहेत, आपल्याला आता भरपूर पर्याय आहेत. फक्त आपलं काय जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे आणि आपल्याला त्या विषयामध्ये झोकून काम करण्याची आपली तयारी पाहिजे. आता काही जणांचं काय, पॅरेंट्सचं प्रेशर आहे, अरे याला कॉलेजच नाही भेटलं. म्हणजे काय की कॉलेज भेटलं नाही. आता ज्या गोष्टी झाल्या आहेत की त्यांना काय आपल्या पण चुका असतात विद्यार्थ्यांच्या. काय असतं आपलं की अभ्यासच करत नाही आपण, अभ्यास नाही करा किंवा मग काहीतरी एक तारुण्याचा काळ असतो, कुठेतरी वेगळ्या वळणावर लागतो आपण. आणि मग वेगळ्या वळणावर लागल्यानंतर आयुष्याच्या थोड्या डायरेक्शन्स बिघडल्यानंतर मग हे सर्व काही जेव्हा होतं तेव्हा मग काय होतं की मग आता ते सगळ्या ज्या जुन्या आपले कारनामे आहेत, कुटाणे आहेत, ते घरचे काय सांगतात, आता ते आठवण करून देतात. तुला सांगित होते, आई म्हणते अभ्यास कर, पण तू केला नाही. मग काय करतात, जेवताना उठता बसता आपल्याला काय करतात, टोमणे देतात. तर मग तो एक विषय असू शकतो प्रत्येकाच्या हातात. मी तर म्हणतोय पॅरेंट्सला की थोडंसं रियालिटी सांगा. थोडं आता कसं असतं, एक एज झाल्यानंतर 18 वर्ष झाल्यानंतर आता समजून आपण समोरच्याला घेतलं पाहिजे. प्रत्येक विषयाला जर आपण आरे तुरे आणि एक एक्स्ट्रीम लेवलला जर दटवून करण्याचा प्रयत्न केला तर एका एज नंतर त्या गोष्टी परिणामकारक ठरत नाही. तसा वयाने मी लहान आहे या गोष्टी सांगू नये, पण ठीक आहे सांगून गेलो, वाटलं मनात आलं म्हणून. आता अनेकांचं असतं की लोक काय म्हणतील. अरे बाबा, लोक तर तू चांगलं केलंस तरी पण चुका काढणाऱ्या माणसांना काय राहतं, चुका काढतच असते.
की लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील त्याचा विचार करू नको, हृदयाचा विचार करू नको, मोटिवेशनचा विचार करू नको. तू अनालिसिस कर. मी डिसिप्लिन पुढचं वर्षभर राहू शकतो का? पहिले 2 महिने मोटिवेट राहिला आणि त्याच्यानंतर तुझा रुटीन बिघडला, जर इंस्टावरच्या रील्स पाहून त्या इमॅजिनेशनच्या दुनियेमध्ये जर तू पुन्हा गुंतलास तर भावा तू फसलास. हे इतकं लक्षात ठेव. हे जर तू लक्षात ठेवू शकलास तर खऱ्या अर्थाने तू तुझे चांगले डिसिजन्स घेऊ शकतो. तुला जर वाटलं या सगळ्या विषयाला मी पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो आणि माझे बेसिक्स मागच्या 2 वर्षामध्ये 11वी आणि 12वी मध्ये कम्प्लीट आहेत, पूर्ण आहेत, मी कुठेतरी काहीतरी छोट्या मोठ्या चुकांमुळे मी इथं कमी पडलो, तर मग तू ड्रॉप घेऊ शकतो. तू डिसिजन घे. आता अनेकांचं असतं इंजिनिअरिंग कशासाठी घ्यायचं, कशासाठी, अभ्यास करण्यासाठी इंजिनिअरिंगचा, की कोणाला तरी इंजिनिअरिंग करण्यासाठी करतो की दुसऱ्याला प्रूव्ह करण्यासाठी करतो. कोणाला प्रूव्ह करण्यासाठी कधीच काम करायचं, आपल्यासाठी काम करायचं. लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करायचा नाही आणि आपण थोडस काही विषयामध्ये थोडी डीप थिंकिंग करून त्या विषयाला वेळ देऊन, आता हे विषय, हे विचार, हे सगळं तुम्हाला बुद्धितलक किंवा असं कधी सुचायला लागेल की आपलं अनालिसिस केलं पाहिजे. त्याच्यासाठी सांगते, कोण पण मोठं माणूस झालं, अब्दुल कलाम काय म्हणायचे, वाचन करा. बरोबर ना? आपलं वाचन प्रेरणा दिन कोणाच्या नावाने साजरा करतात? अब्दुल कलामांचे. अब्दुल कलाम कोण होते? सायंटिस्ट होते. एखादा कुठला तरी टेक्निकल विषयातला इव्हेंट त्यांच्या नावाने साजरा करायला पाहिजे होता. पुस्तक वाचायचा कसं काय केला? त्यांचा जन्मदिनी वाचन प्रेरणा दिन महाराष्ट्र सरकारचं हे करतं. तर ही माणसं वाचत होती, त्यांची बुद्धी त्यातून तल्लक झाली आणि त्याच्यातून विचार करायला ही माणसं लागली, स्वतःला अनालिसिस करत गेली आयुष्यामध्ये. ज्या माणसाच्या हातात लवकर पुस्तक पडलं ती माणसं यशस्वी असतात. त्यामुळे थोडं अवांतर वाचन पर करत जा, काही मनोरंजनाचं काज वाचत जा, काही वैचारिक वाचत जा. त्यातून ह्या गोष्टी तुम्हाला आयुष्याचे चांगले डिसिजन, आता हे जे डिसिजन्स आहेत ते घेता येते. त्यामुळे काय म्हणतात, पायलट व्हायला निघालेले APJ अब्दुल कलाम हे नंतर काय झाले, सायंटिस्ट झाले. कसे झाले? आपल्याला पुस्तक वाट दाखवतात. त्यामुळं खरा मित्र जर कोण असेल, मी सांगतोय, मी मित्र नाही, खरा मित्र आपला जे काही सजेशन देतात, कोण देतात? खरा मित्र. कोणाच्या तरी मनात कोणतरी स्वार्थ ठेवून तुला सजेशन देईल. आता मी जर काही स्वार्थ ठेवला, तू मग काउन्सिलिंग घ्यावं म्हणून जर मी तुला असं काहीतरी बरळायला लागलो की नाही तू घ्यायच राव, किंवा तू माझी बॅच घ्यावं म्हणून जर करायला लागलो, तर होईल का विषय? नाही होत. त्याच्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासाठी, चांगल्या विचार करण्याची सवय लावण्यासाठी थोडंसं पुस्तक वाचा. पुस्तक हाच खरा तुमचा मित्र आहे. ते डिसिजन मेकिंगसाठी तुम्हाला आयुष्यभर कामी येईल. थोडं वाचा. सुरुवात होत नसेल तर सुरुवात करा. तसं माझं पण आता हे वाचन कन्सेप्ट डेल्टामुळे थांबलोय, तो विषय वेगळा, पण करूच येणाऱ्या काळात नक्की. आपली ड्रॉप आता अल्टिमेट गोल व्हिडिओज, आता ड्रॉप कधी घेतला पाहिजे? जर तुला वाटत असेल की मागच्या 2 वर्षामध्ये सर माझे बेसिक्स पूर्ण झालेले आहेत, मी बेसिक्स पूर्ण कंप्लीट केलेले आहेत आणि आता फक्त मला काय करायचे की प्रॅक्टिस करायची, माझ्या काहीतरी छोट्या मोठ्या चुका झालेल्या होत्या, मी कोणाच्या तरी नादाला लागलेला होतो, वयामुळे होतं, तर मग ह्या अशा काही घटना असतील किंवा मग एक्झामच्या टाइममध्ये काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम्स क्रिएट झाले, काही तुमचं जे काही समस्या असेल, तुम्हाला वाटलं की नाही दादा मी त्या विषयामध्ये थोडा कमी पडलो आणि त्या विषयामध्ये मी जर चांगल्या पद्धतीचं करू शकलो तर मी चांगले मार्क्स घेऊन चांगल्या कॉलेजमध्ये पुढच्या वर्षभरात जाऊ शकतो. डिसिप्लिन तुम्ही राहू शकतात का तेही पहा. सोशल मीडिया कायमचं कट आउट करून डिॲक्टिव्हेट इन्स्टाचा अकाउंट करू शकता का तेही पहा. या सर्व गोष्टी पहा आणि याच्या आधीचा रेकॉर्ड पहा. आपण याच्या आधी किती ठरवलं होतं आणि त्याच्यात किती केलं होतं. नाहीतर काय होईल, एखादी छोटी सुरुवात करणं, आता काय होईल, Tier 2 कॉलेज भेटेल जिथं थोड्या प्लेसमेंट कमी आहेत. मी तर म्हणतो Tier 3 कॉलेजला थोडं प्रेफरन्स कमीच द्या, पण Tier 2 कॉलेज भेटते तिथं थोड्या प्लेसमेंट कमी आहेत. तिथं काय आहे की 50-100 विद्यार्थी आहेत, तिथं कुठेतरी 10-15 जणांनाच प्लेसमेंट लागतं. अशा पद्धतीचं कॉलेज भेटत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की ठीक आहे मी इथून पुढे गेल्यानंतर सुद्धा चांगलं करू शकतो, तर त्यावेळेस मला वाटतं की कॉलेज घेतलेलं कधी पण बेटर राहील. थोडंसं मी सांगितलेले ओपन सोर्सेस असतील या गोष्टीवर तुम्ही काम करू शकता. वाटल्यास ओव्हरऑल याच्यामध्ये एक 3-4 वर्षानंतर तुम्ही जॉब झाल्यानंतर स्वतःला जर चांगल्या पद्धतीने त्यात तुम्ही ज्या विषयात काम करायचे त्या विषयात जर प्रूव्ह करू शकलात तर खऱ्या अर्थानं मला वाटतं की तुम्ही एक चांगल्या कॉलेजमधून बाहेर निघालेला. कारण सगळीच यशस्वी माणसं काय चांगल्या कॉलेजमध्ये किंवा COEP शिकली असं थोडीच आहे, VJTI मध्ये शिकले असे थोडीच आहे. या सगळ्या कंपन्या उभ्या आहेत ती माणसं कुठेतरी छोट्या कॉलेजमध्ये शिकलेली असतील ना, बरोबर आहे का ना?
हा ते वेगळं की कॉलेजचं रेप्युटेशन असतं, तिथे कल्चर भेटतं ते वेगळं, पण बाकीच्या इथून पण तुम्हाला संधी उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. डिसिप्लिन असेल, सोशल मीडिया कट करण्याची क्षमता असेल, 11वी-12वीचं थोडं तरी बेसिक चांगल्या पद्धतीचं झालेलं असेल, माझं सजेशन असेल की मन आणि मेंदू यांचं कॉम्बिनेशन करून थोडं स्टेबल राहून मोटिवेशन आणि हृदयापासून निर्णय घेण्यापेक्षा कुठेतरून 4-2 वाक्य ऐकून कुणाचं तरी मोटिवेशनल स्पीक ऐकून हे करण्यापेक्षा स्वतःची थोडी रियालिटी तपासा आणि त्याच्यानंतर काय करा, तुमचं ड्रॉप घ्यायचा किंवा नाही त्या पद्धतीचं डिसिजन घ्या. आणि मग जर तुम्हाला जर या विषयामध्ये काय अनेक जणांना काय पाहिजे असेल, थोडं मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा काही जणांना या विषयात बोलायचं असेल तर माझ्यासोबत तुम्ही कनेक्ट होऊ शकता. कसं, तर आपल्या वेबसाईटला जा, www.conceptdelta.in याच्यावर गेल्यानंतर तरी तिथं फ्री बुकिंग काउन्सिलिंग म्हणून एक सेक्शन असेल, ते गुगल फॉर्म ओपन होईल, तर ते गुगल फॉर्म तुम्ही भरा. त्याच्यानंतर तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी तिथं माझ्यासोबत कनेक्ट होता येईल. अन्यथा तिथं व्हॉट्सअपला मेसेज पाठवायचा पण एक हे आहे, व्हॉट्सअपला मेसेज करा. तुमची काही समस्या असेल तर व्हॉट्सअपला जर मेसेजला तुमचं झालं नाही तर मग मीच तुम्हाला सांगेल की गुगल मीटला भेटायचं की मग कॉलवर बोलायचं. त्या पद्धतीचं आपण येणाऱ्या काळामध्ये थोडंसं त्या विषयात डिस्कशन करू. तर तुम्हाला जर आपल्या कन्सेप्ट डेल्टा सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये काय असेल, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असेल, तर तीही लिंकवर तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि सोबतच जर तुम्हाला वाटत असेल की या सगळ्या प्रोसेसमध्ये जर काही विचारायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकता. हे सगळं झालं आणि इथून पुढचं जे तुम्हाला वेबसाईटवर गेलात तर ते कॉलेज प्रेडिक्टर पण आहे. तिथं तुम्ही जेई मेन्सचे मार्क्स टाकलात, ऑल इंडिया सिलेक्ट केला तर तुम्हाला जेई नुसार कुठले कॉलेजेस भेटतात ते दिसतील. तुम्हाला आता आपल्या सेक्शन 1 ची काय झाली, रिस्पॉन्स शीट आली, काही जणांनी मार्क्स कॅल्क्युलेट केलेत. ते मार्क्स कॅल्क्युलेट केल्यानंतर काय होऊ शकतं की तुम्हाला अंदाज आला असेल की कुठेतरी इतके पर्सेंटाईल आपल्याला पडतात. तर ते पर्सेंटाईल टाकून तुम्ही काय करू शकता की तुमचे जे काही सीईटी थ्रू कुठले कॉलेजेस भेटतात, कुठल्या ब्रँच भेटतात, काय काय होऊ शकतं, तर त्या पद्धतीचं कॉलेज प्रेडिक्टर ते पाहू शकता. तुम्ही जर कुठल्या कॅटेगरी तुम्हाला माहित नसेल की कुठल्या कॅटेगरी मधले कुठले डॉक्युमेंट्स लागतात, काय लागतात, जर तुम्हाला त्याचं पीडीएफ पाहिजे असेल तर तिथे डॉक्युमेंट सपोर्टमध्ये गेलात वेबसाईटवर, 3 डॉटवर क्लिक करून की तिथं तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करा. तिथे एक डाउनलोड बटन येईल, ते डाउनलोड बटन क्लिक केलं की तुम्हाला एक पीडीएफ डाउनलोड होईल जी तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट केली त्या डॉक्युमेंटचं, आणि ते डॉक्युमेंट ठेवून पुढच्या कॅपच्या एकंदरीत ऍडमिशन प्रोसेससाठी तुम्ही तयार राहा. एवढंच बोलतो आणि थांबतो. बाकी जवळपास व्हिडिओ जवळपास अर्ध्या तासाचा झालाय. आता कुठेतरी थांबलं पाहिजे. ह्या गोष्टी न संपणाऱ्या आहेत. हे जनरल डिस्कशन होतं. याच्या आधारावर तुमचं स्वतःचं निरीक्षण करा, परीक्षण करा, स्वतःची ओळख करा आणि डिसिजन घ्या. थांबतो. धन्यवाद.